आता कोणीच म्हणणार नाही की आमची मुलं बीट खात नाहीत आणि कोणालाच हिमोग्लोबिनची कमतरता तर अजिबात होणार नाही, कारण किलो किलो बीट एक एक जण तसंच खाणार. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय अगदी हेल्दी कमी तेलात बनलेली पौष्टिक अशी रेसिपी. ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि 6 महिनेसुद्धा आरामात खाऊ शकता. तसंच पावसाळ्याचं सीझन चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये नुसतं भजी आणि पकोडे काय खाताय? चला कमी तेलात बनलेली हेल्दी पौष्टिक अशी बीटची वडी बनवूयात. तर त्यासाठी आपल्याला आतमध्ये स्टफिंग बनावं लागेल, ते सुद्धा हेल्दी, आलूचं नाही, हेल्दी बनवूयात. तर त्यासाठी आपण मुगाची डाळ आणि उडदाची डाळ अर्धी अर्धी भिजत घातली बघा, साईडला भिजवून ठेवली. एक ठेचा बनवूयात. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं असं मस्त पाणी न घालता एक वाटण तयार केलं. डाळ भिजलेली आहे, पाहू शकता. आता डाळ थोडीशी निथळून घेतली, त्याच्यामध्ये आपण आता दरदरसं वाटून घेऊया. पाणी न घालता वाटायचं आहे बघा. शक्य होईल तेवढं असं बारीकसं वाटा किंवा थोडंसं दरदरसं ठेवलं तरी चालेल, काहीच प्रश्न नाही. खायला छान लागेल, टेक्स्चर पण चांगलं येईल. जे हिरवी मिरचीचा ठेचा किंवा पेस्ट जे आपण काही बनवलं होतं ते घालून घेतलं. 1 ते 2 चमचे किंवा तुमच्या चवीनुसार थोडं झणझणीत बनवायचं असेल तर 2-2.5 चमचे केलं तरी चालेल. वरतून मीठ, हळद, लाल तिखट, जिरं, थोडासा ओवा सगळं असं घालून घ्यायचं. भरपूर अशी कोथिंबीर, कढीपत्ता घाला आणि हे मिक्स करून घ्या. मस्तच. कशाची आठवण आली तुम्हाला? वड्यांची का मुगाची भाज्यांची? अरे तेलकट नका खाऊ, हेल्दी खाऊया काहीतरी. चला बीट घ्या. आता किती घ्या? 2 घ्या, 3 घ्या. आता छोटे छोटे आहेत म्हणून मी 3 घेतले, मोठे असतील तर 2 घ्या. बीट छान आता वरतून सोलून घेऊयात आणि ते आपण छोटे छोटे पीसमध्ये कट करूयात. बेसिकली आपल्याला इथे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. बीट हे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे आपल्याला माहितीच आहे, पण तरीसुद्धा बीट हे खाल्ल्या जात नाही. मुलं तर अजिबात बीट खात नाहीत. त्याचे पराठे बनवा, काही बनवा, ते नाक मुरडतातच. पण असा पदार्थ जर बनवला ना तर मुलं तुम्हाला समोरून सांगतील की आई त्या दिवशी जे बनवलं होतं ना तेच बनव. टिफिनमध्ये आवडीनं मागून मागून नेतील, असाच हा पदार्थ आहे. बघा, पाणी न घालता किंवा अगदी आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालून याची शक्य होईल तेवढी बारीक पेस्ट करून घ्या. कणिक घेतलेली आहे, मैदा नको. पौष्टिक खाणार आहे त्यामुळे कणिकच घ्या. कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये आपण आता मीठ घातलेलं आहे. अगदी थोडीशी हळद घालायची, थोडीशी लाल तिखट घालायचं, धण्याची पूड घातली आणि जी आता बीटची आपण पेस्ट बनवली होती ना ती घालून याचा गोळा लावून घेतला. बीटची पेस्ट गाळायची नाही. तो चोथ्या सगट आपण याच्यामध्ये कणकीत घालून गोळा भिजवलेला आहे, कारण फायबरसुद्धा आपल्या पोटात गेलं पाहिजे. आता मस्त जशी पोळी लाटतो ना तसं लाटून घ्या. शक्य होईल तेवढी पातळ लाटा आणि तसं लाटल्या जात नसेल तर सुकं पीठ लावा. कणिक जर व्यवस्थित भिजवली ना तर व्यवस्थित लाटल्या जातं. बघू शकता. मस्त जशी लाटून घेतली, छान मोठी लाटून घेतली. आता आपण जी डाळींची पेस्ट केली ना ती आता याच्यावरती छान अशी पसरून घेऊयात. चमच्याने पसरवा किंवा हाताने पसरवा, पण सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखी पसरला गेलं पाहिजे. म्हणजे सगळ्या बाजूनी, सगळ्या कडेनी असं व्यवस्थित लागलं पाहिजे. बघा, जास्त जाड याची लेअर करू नका, थोडीशी पातळच ठेवा, कारण आपल्याला याचा रोल सुद्धा बनवायचा आहे. तो रोल व्यवस्थित बनला पाहिजे. मस्तच. पाहू शकता सर्व बाजूने आपण व्यवस्थित ही आता पेस्ट मस्त अशी लावून घेतली आणि दाबून दाबून घट्टसर अशी याची रोल तयार करा. जसं बाकरवडीचा करतो ना तसंच. मस्तच. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने साईडचे त्याचे तोंड बंद करा. आता एक रोल तयार झाला. याच पद्धतीने आपण दुसरा रोल तयार करूयात. मी बाकी सर्व रोल तयार करून घेते. तोपर्यंत मी पटकन रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, साईडचं बेल आयकन आहे ना ते नक्कीच क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. रेसिपीला लाईक केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे मनापासून आभार. आता आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, हे आपण स्टीम करून घेत आहे. मस्तच. पाहू शकता छान असं स्टीम झालं. चला आता कट करूयात. मी सुरुवातीला एक रोल तसाच कट करून बघितला, पण तो तसा कट नाही होत. असंच कट करायचं जेव्हा ते स्टीम होतं तेव्हा, म्हणजे छान त्याला आकार येतो बघा.
आणि 10 ते 12 मिनिटात स्टीम होतं हे व्यवस्थित. स्टीम झाल्या गरम गरम कट करू नका, ते थोडंसं थंड होऊ द्या, म्हणजे असं व्यवस्थित ते कापलं जातं. दिसते बघा किती सुंदर. हे असंच तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतं असंच खायला. पण आपण याला छान असं टेस्ट देऊया, एक ट्विस्ट देऊया, मस्तसा एक तडका देऊया. आता हे स्टोअर कसं करायचं, तर हे अशाच थंड झाल्या की कुठल्या एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवाव्या. ऐनवेळी ज्यावेळेस तुम्हाला कधी बनवायचं आहे त्यावेळेस ते फ्रीजरच्या बाहेर काढायचं, रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आणि छान मस्त असं सॅलो फ्राय करायचं. सॅलो फ्राय नसेल करत तर डीप फ्राय करा, एखाद्या वेळेस चालतं. नेहमी डीप फ्राय केलेलं खाऊ नका, सॅलो फ्राय करा. पर्याय आहे ना, मग कशाला अनहेल्दी खायचं, चला हेल्दी खाऊयात. तर मी आता या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्याच्यावरती घातले मस्त मोहरी, पांढरे तीळ जरूर घाला. तिळाने चव छान येते, दिसते सुद्धा मस्त. आणि हे जे आपण आता काप केलेत ना, किंवा ह्या वड्या किंवा ह्या बाकरवड्या, काही नाव द्या तुम्ही याला, ह्या छान अशा आता सॅलो फ्राय करूयात मस्तच. आणि ज्या उरलेल्या आहेत त्या फ्रीजरमध्ये ठेवाव्या, 6 महिने टिकतात. आणि जर तुम्हाला 8 दिवसात संपवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवल्या तर हे चालतील. काही कठीण नाही आहे बनवायला, फ्रेश बनवल्या तर हे चालतात. किती झटपट बनते. चला, खरपूस अशा भाजून घेतलेत, वरतून खरपूस आतमध्ये सॉफ्ट, मस्तच. अगदी पौष्टिकच नाश्ता झालेला आहे. नुसतं म्हणायला पौष्टिक नाही आहे, पण खरोखर पौष्टिक असाच नाश्ता तयार झालेला आहे. आणि एवढ्या नाश्त्याला तुम्हाला लाईक तर करायलाच हवी, प्लीज लाईक करा आणि एकदा जरूर बनवा, खूप छान लागते. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मजेत राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.